वचन दिले तू मला मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता शौर्य जो आहे तो आता बोलत असतो आणि तो आदित्यला सांगत असतो की मला ना काहीच कळत नाही आहे, केसही आहे पण उद्याचं काय होणार आहे. त्यावर आदित्य म्हणतो की आपल्या घरात ना दोन्ही विरुद्ध पक्षातील जे वकील आहेत ते एकत्र आहेत, त्यामुळे मलासुद्धा या काही गोष्टी ना खूप जास्त कठीण वाटत आहेत असं देखील आता म्हटलं गेलेलं असतं. आणि त्यातच ना या सगळ्या गोष्टी जेव्हा आता बोलल्या जातात तेव्हा मात्र शौर्यला टेन्शन येतं. शौर्यला ज्यावेळेस टेन्शन येतं तेव्हा शौर्य जो आहे तो थोडा रागातच विचार करत असतो, कारण त्याला त्याच्या ऊर्जाच्या पाठीशी उभं राहणं तेवढंच गरजेचं वाटत होतं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की शौर्य जो आहे तो मात्र आदित्यला म्हणत असतो की उद्या विक्रांतची केस आहे म्हटल्यावर उद्या पद्माची सुद्धा केस ऊर्जासाठी आहे, त्यामुळे आता ऊर्जाला उद्या तर घराबाहेर पडावंच लागेल. हे तर आता बरोबर शौर्याला माहिती होतं आणि म्हणूनच तो त्या संदर्भात आदित्यशी बोलत होता. आदित्य त्याला वर हे सुद्धा म्हणत होता की बघ या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या पॉसिबल होत आहेत की नाही त्या, असंही आता म्हटलं जातं. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की आता रूममध्ये गेल्यानंतर ऊर्जाच्या गळ्यामध्ये जो नेकलेस आहे तो पाहत असते आणि जेव्हा तो नेकलेस ती पाहते ना तेव्हा मात्र आता ती म्हणत असते हा आईने दिला आहे ना, हा आईचा आहे ना, किती छान आहे ग, मला मला पण दे हा कधीतरी. मग आता मला तर आवडला आहे हा, पण आईने तर मला दिला नाही. आणि तुला तुला हे किती दागिने मिळालेत ग आणि ह्या एवढ्या साड्या. मग आता ती म्हणत असते की तुझं काही बाबा खरं नाही, तुला जे हवं ते सगळं काही दिलं जातं आहे, मला तर यातलं काहीसुद्धा दिलं नाही बघ यांनी, असंही आता दिव्या बोलून जाते. तर दिव्याने हे सगळं बोलल्याबरोबर ऊर्जा तिला म्हणत असते की पण मला तू तर म्हटली होतीस की तुला तर महाराणीसारखं ठेवतात या घरात, मग मग काय झालं. त्याबरोबर लगेच दिव्याच्या लक्षात येतं आणि मग लगेच ती म्हणत असते की हो हो, मला या घरात ना महाराणीच बनवून ठेवतात, तुला माहिती नसेल ना, बरं झालं तूच बोललीस ते काय आहे ना, अशा साड्या नाही ना, माझा थोडा पॅटर्न वेगळा आहे ना, माझ्या वेगळ्या पॅटर्नच्या साड्या असतात. मग अगं ते बोलून गेली ग मी, मला काही वेगळ्या गोष्टी आवडतात आणि त्याही मला दिल्या जातात, असंही आता म्हटलं जात असतं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की ऊर्जाकडे दिव्या ते दागिने मागत असते. तर तेव्हा ती म्हणत असते की तुला जेव्हा हवे तेव्हा तू हे दागिने घेऊ शकते, माझं काही असं हे नाही आहे, असंही तिने आता सांगितलेलं असतं. मग काय तेवढंच दिव्याला भारी वाटत असतं. पण तेवढ्यातच ना आजी तिथे येते आणि आजी दिव्याच्या हातात ना तो बॉक्स काढून घेते आणि म्हणत असते की नाही तुला काही भेटणार नाही आहे, यावर सगळे अधिकार ऊर्जाचे आहेत, तुझे नाही आहेत. आणि त्यामुळे ना आम्ही आमच्या सुनेला जे काही दागिने दिले आहेत ते तिच्याकडनं काढून घ्यायचा विचार तर तू करूच नको, असं आजीने दिव्याच्या तोंडावर दिव्याला सुनावलेलं असतं. आणि मग काय दिव्याचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं. दिव्या म्हणत असते की जाऊ दे, मला काही दिलत नाही म्हणून काय झालं, माझ्याकडे आहेत माझ्या गोष्टी, असंही म्हणून ती वेळ मारून नेत असते. आणि तेव्हाच ना आता दिव्याच्या समोरच ऊर्जाला आजी बोलत असते की जर तुला कोणी या रूममध्ये त्रास दिला ना तर मला सांग, कारण मी आहे ना, मी तुला व्यवस्थित बघून घेईन आणि जर तुला जराही अडचण येत असेल ना तर मला येऊन सांगायचं, तुझी जागा ना मी दुसऱ्या रूममध्ये लगेच करेन, कारण आपल्याकडे रूम तर आहेतच, असंही आता म्हटलं जातं. तशाबरोबर इकडे असणारी दिव्या ही ऊर्जासोबत अगदीच ना चांगलं चुंगलं वागायला सुरुवात करते. मग आता ती तिच्या जवळ काय जात असते आणि मग तिच्याबरोबर चांगलं वागत असते आणि ती म्हणत असते की आजी तुम्ही चुकीचा समज करून घेताय, तसं काही विचार करू नका, ही माझी बहीणच आहे ना. त्यानंतर आता ती बाहेर जेव्हा दिव्या निघून जाते ना तेव्हा मात्र आता आजी ऊर्जाला सांगत असतात की बघ या घरामध्ये तुझा गृहप्रवेश हवा होता आणि तुझ्या मनाप्रमाणेच तो गृहप्रवेश झाला आहे, म्हणजे जसं मी तुझ्या आईला म्हटलं होतं सन्मानाने व्हायला हवा अगदी तसाच. त्यावर ऊर्जासुद्धा आता मिठी मारते आजींना. दुसरीकडे आता हर्षवर्धन जो आहे तो खरं तर आता बोलत असतो आणि विजयाला राग येत असतो. विजया जी आहे ती म्हणत असते की मला ना या गोष्टी मुळात मान्यच नाही आहे,
त्यावर आता हर्षवर्धन विजयाला म्हणत असतो की तुला ओटी भरायला काय प्रॉब्लेम होता, मी का म्हणून त्या मुलीची ओटी भरू, तिचा माझा काही एक संबंध नाही आहे, मला ती मुलगी मुळात आवडतच नाही, म्हणूनच ना मला तिची ओटी वगैरे भरायची नव्हती, म्हणून मी तुम्हाला ज्या काही गोष्टी आहेत त्या डायरेक्टली सांगून टाकल्या, कारण त्या मुलीसोबत ना मला संबंध नाही ठेवायचे. ओटी भरणं काय झालं, तुला प्रॉब्लेम काय होता, तुला मी सांगितलंय ना कुठेही संशय यायला नको, तरीसुद्धा तू तसंच वागायला लागलीस. तसं नाही येऊ काही ना, जर मी ओटी भरली असती तर पूर्णपणे माझा त्यांच्या नात्याला संबंध आहे याचा अर्थ तसाच झाला असता आणि मला त्यांच्या नात्याला कोणताही संबंध जो आहे तो द्यायचा नव्हता, म्हणूनच मी या सगळ्या काही गोष्टींना नकार दिला. या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतरच हर्षवर्धन हे आता विजयावर चिडलेले असतात आणि विजयाला म्हणतात की तुला काहीच गरज नव्हती हे सगळं करायची, तसंही मी तुला सांगू का, तू सरळ साधं तिचं ओटी भरली असती, सगळ्या काही गोष्टी केल्या असत्यास ना तरीही काही फरक पडत नव्हता, पण तू काहीतरी वेगळंच करतेस, असं करू नकोस, जर तू अशा सगळ्या गोष्टी करशील ना तर प्रॉब्लेम होऊ शकतो, कधी काही ना या सगळ्यामध्ये ना मी अडकूसुद्धा शकतो, हे सुद्धा तुला माहिती नसेल पण मी तुला सांगतोय, असंही आता म्हटलं जातं. मग आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता विजया शांत असते. विजया म्हणत असते की तुम्ही प्रत्येक वेळेला मला अडवताय, कारण तुम्हाला माहिती आहे का, मला मुळात आहे ना ती सून म्हणून मान्यच नाही आहे आणि ती जर आता आपल्या घरात आली आहे तर त्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या मला नकोच आहेत. म्हणजे मी तुम्हाला सांगते, एकतर दिव्यासुद्धा या घरात आली, त्यानंतर आता शौर्याची बायको ही ऊर्जा, त्यामुळे मला ना या सगळ्या गोष्टी मुळात मान्यच नाही आहेत. माझ्या दोन्ही मुलांची लग्न ना माझ्या मनाविरुद्ध झाली आहेत, त्यामुळे माझं काहीच ना तुटतं, म्हणूनच मी विचार केला आहे की काही झालं तरीसुद्धा ज्या काही गोष्टी आहेत त्या पुढे नाही घेऊन जायच्या आणि म्हणूनच मी ठरवले की काही झालं तरीसुद्धा त्या मुलीला स्वीकारायचं नाही म्हणजे नाही आणि म्हणूनच मला ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या मान्य नाही आहेत. एकतर मी तिला दागिने वगैरे सगळं काही दिलेलं आहे, पण मुळात आहे ना दागिने कसे तरी देऊन टाकले, पण तिला तुम्हाला असं वाटूच कसं शकतं की मी या सगळ्या गोष्टींची परवानगी देईन, मला मुळात ना या सगळ्या गोष्टी मान्यच नाही आहेत, म्हणूनच मला ती पुढे माझ्या कोणत्याही याच्यामध्ये नको आहे, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता दुसरीकडे हर्षवर्धन तिला समजवायचा प्रयत्न करत असतो. समजवायचा प्रयत्न जेव्हा तो करतो ना तेव्हा मात्र आता तो तिला म्हणत असतो की मला कळतंय तुला होणारा त्रास, पण थोडे दिवस थांब, एकदा का मी ह्या केसमध्ये पुढे गेलो ना तर मला ज्या काही गोष्टी हव्या आहेत त्या आरामात भेटतील आणि म्हणूनच माझे त्यासाठी सगळे प्रयत्न चाललेत, प्लीज प्लीज तू काहीच विचार करू नकोस चुकीचा. मग असंही आता म्हटलं जातं, मग तुम्हाला काय म्हणायचं आहे, मी सगळ्या काही गोष्टी उगाच सहन करत बसू का, हो तुला सहन कराव्या लागतील, तुझ्याकडे काही ऑप्शन नाही आहे, तू माझ्यासाठी एवढं कर, पण त्या मुलीला मला ना मुळात ना घरात ठेवायचंच म्हणजे राग येतो, नको नको वाटतं मला ह्या सगळ्या गोष्टी आणि म्हणूनच तर मग मी विचार करते की त्या मुलीला कधी घरातून बाहेर काढता येईल. पण हर्षवर्धन तिच्यावर ओरडतो आणि म्हणत असतो की चुकूनही असा विचार करू नकोस, कारण तुला माहीत नाही आहे की ह्या सगळ्यामध्ये ती स्वतःहून घर सोडून जाईल आणि आपल्याला तेच करायचं आहे. जेव्हा ती स्वतःहून घर सोडून जाईल ना तेव्हा आपल्यासाठी फायद्याचं असणार आहे, आपण तिला घरातनं नाही काढणार आहोत, ती स्वतःहून जाईल असं आपण सगळ्या काही गोष्टी करणार आहोत, असं देखील आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या जातात तरीसुद्धा विजयाची चिडचिड ही मात्र होत असते. तिला आता हर्षवर्धनचं बोलणंही पटत नसतं, पण हर्षवर्धन फक्त आता आपल्या स्वतःची काळजी करत असतो, कारण त्याला ही केस जिंकायची असते आणि त्या केससाठी तो काही देखील करायला तयार असतो आणि म्हणूनच ना त्याला या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या मात्र एकदम स्वतःच्या मर्जीप्रमाणे हव्या असतात आणि त्यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार असतो. तर दुसरीकडे मात्र आता ऊर्जा तीसुद्धा छान साडी वगैरे नेसून तयार असते, कारण तिला पुढे केसचा विचार करायचा असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की इकडे दिव्या आलेली असते आणि दिव्या जेव्हा तिथे येते ना तेव्हा ती तिला विचारते की काय गं,
तयार पण झालीस का? हो, आज केस आहे ना, त्या संदर्भातच थोडा स्टडी चालला आहे, असंही आता ती म्हणत असते. तर दुसरीकडे आदित्यचा कॉल आलेला असतो. तर आदित्य कॉल करून सांगत असतो की मला ना जरा पटकन माझा कोट आणि आणून दे, मला बाबांसोबत जायचं आहे. तर दिव्या म्हणत असते की हो रे, थांब ना, जरा थांब, देते ना मी सगळं काही, थोडा वेळ तर दे तर, असंही आता म्हटलं जात असतं. तर इकडे आदित्यला काय झालंय असा विचार ऊर्जाच्या मनात येत असतो. पण त्याच वेळेला ना आदित्यला ना आता बाबांसोबत जायचं आहे ना विक्रांतच्या केससाठी, आणि त्याचसाठी ती सगळी तयारी चालली आहे, असंही आता मुद्दामून ती बोलत असते. जेव्हा आता ती सगळं काही बोलते ना, तेव्हा मात्र आता जी ऊर्जा आहे तिच्या लक्षात येतं की नक्कीच ही लोक केसची तयारी करत आहेत. मग आता ऊर्जाला सुद्धा बाहेर पडायचं असतं. दुसरीकडे आजी, तीर्था आणि विजया बसलेले असतात आणि त्याच वेळेला आजीने यादी बनवायला सांगितलेली असते की कोणाकोणाला मिठाईचे बॉक्सेस द्यायचे आहेत या संदर्भातले, आणि मग कोणाकोणाला मिठाईचे बॉक्स द्यायचे आहेत ना, हे तर आता ठरत असतंच. त्याच वेळेला तिथे आता हर्षवर्धन आदित्यला काही इन्फॉर्मेशन सांगत असतो की आपल्याला ना व्यवस्थित मीटिंग लाईनअप करायचे आहेत आणि आज व्यवस्थित स्टडीसुद्धा करायचे, त्यामुळे माझ्यासाठी तू माझ्यासोबत असणं गरजेचं आहे. तेव्हाच तिकडे शौर्यही येतो आणि ऊर्जाही. शौर्य आणि ऊर्जा अगदी समोरासमोर आलेले असतात. तर शौर्यला आता विजया विचारत असते की तू कुठे चाललायस? काही नाही आई, बाबांसोबत जातोय. अजून काय? अगरे पण तू आणि तू तू कुठे चाललीस? माझंही जरा काम आहे, त्याचसाठी मी बाहेर पडत आहे. तर आजीना ती म्हणत असते की आजी, चालत नाही का असं या घरात कामासाठी बाहेर पडलेलं? नाही नाही, असं काही नाही, चालतं ग, पण या घरातून जाताना ना विचारून जायचं, म्हणजे सांगून जायचं की तू इथे इथे बाहेर चालली आहेस. म्हणजे कसं या सगळ्या गोष्टी जेव्हा कळतात ना, तेव्हा म्हणजे कसं सगळीजणं तुझा विचार करणार नाहीत ना की तू कुठे गेलीस काय, नाही तर काळजी करागून राहते की तू कुठे गेली असशील, काय करत असशील त्याची, म्हणून तू सांगून जात जा, म्हणजे ते एका अर्थी बरं वाटतं, असंही आता सांगितलं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा ऊर्जा बाहेर पडणारच असते. तेच विजयाने तिला अडवलेलं असतं आणि विजया तिला म्हणत असते की तू बाहेर पडू शकत नाही. त्यावर शौर्य म्हणतो असं का आई? त्यावर विजया सांगत असते की नाही, म्हणजे माझं म्हणणं हेच आहे की ती आता बाहेर जाऊ शकत नाही, याचा अर्थ तिने अजूनही आपल्या हातातलं काकण सोडवलेलं नाही आहे. जेव्हा ती काकण सोडवेल तुमचं दोघांनाही तेव्हाच बाहेर पडता येईल, त्याशिवाय तुम्हाला आता बाहेर काही पडता येणार नाही, असंही सांगितलं जातं. आणि मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा मात्र आता ऊर्जा घरातच थांबत असते. मग आजीसुद्धा काहीच बोलत नाही, आजीही शांतच उभी असते. दुसरीकडे आता शौर्य आणि ऊर्जाला घरात थांबावं लागणार आहे याचा जास्तीत जास्त आनंद जो आहे तो मात्र इथे असणाऱ्या या हर्षवर्धनला झालेला असतो. कारण हर्षवर्धनला तेच हवं होतं, कारण त्याला ही केस जिंकायची होती आणि त्यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार होता. आणि म्हणूनच मग जेव्हा ऊर्जाला घरात ठेवणार आहे ही गोष्ट त्याला कळते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट असा आनंद दिसत असतो. आणि तर दुसरीकडे मात्र या घरात असं काहीच नाही आहे मुली की तुला बाहेर पडता येणार नाही. ऊर्जा, तुला कुठेही जायचं असेल ना तर तू जाऊ शकतेस, पण आता हातात काकण आहे त्यामुळे थोडा वेळ का होईना तुला कुठेही बाहेर पडता येणार नाही, तुला घरातच थांबावं लागेल, असं देखील आता सांगण्यात येतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगण्यात येतात ना तेव्हा मात्र आता ती थोडा विचार करत असते. आणि मग काय, मग कुठेही काहीच केलं तरी तिला बाहेर पडता येणार नसतं. त्यामुळे शौर्य थोडा आता आपल्या आईच्या विरोधात जात असतो, पण त्याला मात्र आता सांगितलं जातं की नाही, तुला आमचं ऐकावंच लागेल, कारण या घराची पद्धतच ती आहे की काकण सोडल्याशिवाय कुठेही बाहेर जाता येत नसतं. आणि या सगळ्या गोष्टी सांगितल्यामुळे आता शौर्य देखील शांत राहतो. विजया मुद्दामून आजींना पुढे करते आणि आजींना जेव्हा ती आता पुढे करते ना तेव्हा आजी ज्या आहेत त्यासुद्धा ऊर्जाला सांगत असतात की हो, ती बोलते ते अगदी बरोबर आहे, तू थोडं थांब प्लीज, प्लीज थोडा विचार करून मगच निर्णय घे, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा एवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र आता ऐकावंच लागतं, दुसरा कोणताही ऑप्शन नसतो. आता इकडे इथे असणाऱ्या ऊर्जाकडे, ऊर्जाला आता घरात थांबावंच लागणार असतं. त्यामुळे ऊर्जा आताच्या वेळेला काही बोलतच नाही, ती आता छान असते, शांत असते. पण दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की हर्षवर्धन मात्र खूप जास्त खुश असतो. त्याने जे ठरवलेलं होतं ते फायनली सक्सेस झालेलं होतं.
इकडे आता ऊर्जा ही रूममध्ये जायला निघत असते. शौर्यला वाईट वाटत असतं की ऊर्जाला आज बाहेर पडता आलं नाही, का तर आपल्याशी लग्न झालंय म्हणून तिला या सगळ्या काही गोष्टींना सामोरं जावं लागतंय अशी कुठेतरी मनामध्ये भीती असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की ऊर्जा संध्याकाळच्या वेळेला घरातच असते. संध्याकाळच्या वेळेला जेव्हा ती घरात असते ना, तेव्हा ती दिवाबत्ती वगैरे सुद्धा करते, कारण तिला असं वाटत असतं की घरात आपण या घरात सून म्हणून आलोय आणि संध्याकाळ झाली तर दिवा लावायला हवा आणि यासाठी ती दिवा वगैरे लावून पूजा वगैरे तिची ती करते. एकटीच का होईना ती करते आणि तिथे बसलेली असते आणि देवाकडे प्रार्थना करते. हात वगैरे जोडून ती देवाकडे उभी असते, कारण आहे ना तिला आता या घरात सगळं काही छान नीट व्हावं असंच वाटत असतं आणि यासाठी तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद आणि ते सगळं काही स्पष्ट दिसत असतं. ती जेव्हा देवीकडे उभी होती तेव्हाच ना तिथे आता शौर्य जो आहे तो आलेला होता आणि शौर्य जेव्हा तिथे येतो ना, तेव्हा मात्र आता शौर्यकडे ती एकटक बघत असते आणि तेव्हा शौर्यसुद्धा तिच्या बाजूलाच हाताला हात धरून उभा असतो. म्हणजेच त्याने सुद्धा आता नमस्कार केलेला असतो. त्यालासुद्धा असंच वाटत असतं की चला, आपल्या ऊर्जाने हे सगळं केलं आहे ना, तर आपणसुद्धा तसंच करायचं आणि म्हणूनच तो तिथे उभा असतो. आणि तेव्हाच ना ऊर्जाला तो म्हणत असतो की तुला सांगू का एक गोष्ट, म्हणजे ना मला खरंच खूप चांगलं वाटतंय. म्हणजे मी कधी विचारही केला नव्हता की एवढ्या सगळ्या गोष्टी छान होतील. म्हणजे काय म्हणायचं आहे तुला? अरे म्हणजे मला हे म्हणायचं आहे की बघ, या सगळ्या गोष्टी इतक्या छान झाल्या आहेत ना की याचा विचार मी केला नव्हता की कधी तू माझ्या समोर असशील, आपल्या या घरात असशील, आपलं लग्न होईल आणि तू या घरात येऊन पूजा करशील. हे तर फक्त मी स्वप्नात होतो गं, पण हे तर सगळं सत्यात होतं आहे ना, त्यामुळे मला खूप भारी वाटते असंही आता तो म्हणत असतो. आणि जेव्हा तो हे सगळं काही बोलतो ना, तेव्हा मात्र आता खूपच बरं वाटत असतं इथे असणाऱ्या या शौर्यला आणि ऊर्जालासुद्धा. ऊर्जा ही आता बघतच राहते आणि ती त्याला म्हणत असते की ओके ओके ठीक आहे. तेवढ्यातच ना तिकडे आता विजया आलेली असते आणि विजया म्हणते की देवाला बत्ती कोणी लावली, म्हणजे कोणी हे सगळं केलेलं आहे. तेव्हा ती म्हणते की मी केलं, संध्याकाळ झाली होती ना म्हणून मग मला असं वाटलं की आपण ह्या गोष्टी कराव्या म्हणूनच मी केलं, असंही ती आता म्हणू लागते. मग जेव्हा ती ह्या सगळ्या गोष्टी बोलते ना, तेव्हा मात्र आता जया जी आहे ती म्हणत असते की आपल्या घरात रोज संध्याकाळी दिवा मीच लावत असते, त्यामुळे तू काहीच नको करू जाऊ. जर काही करायचं असेल ना तर मला विचारून कर आणि तसंही आता मी जेवण करणार आहे, तर मला सांग की तुला काय आवडतं तसं जेवण करायला. त्यावर ऊर्जा म्हणते की माझं तसं काही नसतं, मला चालतं काहीसुद्धा, असंही ती आता म्हणू लागते. तेव्हाच ना आता मुद्दामून विजया जी आहे ती ऊर्जाला सांगत असते की तुला बाबांनी बोलवलं आहे. मग आता शौर्य जो आहे तो बाबांकडे जातो, कारण तिला ऊर्जाशी बोलायचं असतं आणि यासाठी तिची ही सगळी नाटकं चाललेली असतात. मग आता शौर्य म्हणतो बाबाने बोलवले का? हो हो, मग मी जातो हां, असं बोलून तो आता लगेच तिकडनं निघून जातो. आणि मग काय, विजया ऊर्जाला टोमणे मारू लागते आणि या घरात सकाळ संध्याकाळ दिवा मीच लावते, त्यामुळे मला विचारल्याशिवाय काही करायचं नाही असं देखील ती ठणकावून सांगू लागते. मग आता बिचाऱ्या ऊर्जाला शांत राहण्यापासून दुसरा कोणताही पर्याय नसतो. ती अगदी शांत राहते आणि मग ती तसा विचार करू लागते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की ऊर्जाला ती म्हणत असते की मी आता किचनमध्ये जाते, तर ऊर्जा हेही म्हणते की मी तुम्हाला किचनमध्ये येऊन कामं करू लागते, पण ती त्यालाही नकार देते. ती सरळ म्हणते की तुझी काहीच गरज नाही आहे, माझं मी करू शकते. बिचाऱ्या ऊर्जाच्या मनाला खूप जास्त त्रास होत असतो, कारण ऊर्जाला असं वाटत होतं की निदान या घरात ना आपल्याला कोणीतरी मानावं, आपला कोणीतरी विचार करावा, पण त्या सगळ्या काही गोष्टी अपेक्षेच्या बाहेरच्या असतात आणि म्हणूनच मग ती आता शांत राहते. तिला आता काहीच बोलू वाटत नसतं. तर दुसरीकडे मात्र या सगळ्या गोष्टी तर होत असतातच. पुढील भागात मध्ये पाहायला मिळतं ऊर्जा आणि शौर्य एकत्र डायनिंग टेबलवर बसलेले असतात. ऊर्जा जेवण झाल्यावर उठत असते, तर शौर्य मात्र तिला काही उठू देत नाही. तो तिथेच बसलेला असतो आणि जेव्हा तो तिथे बसतो ना, तेव्हा तो ऊर्जाचा हात खेचत असतो आणि ऊर्जाला सुद्धा तिथेच बसवून ठेवतो. ऊर्जाला म्हणत असतो की तू सुद्धा कुठे जाऊ नकोस, तू इथेच थांब, असंही आता तो तिला म्हणत असतो. मग तेव्हा शौर्यला ऊर्जा म्हणत असते की नाही, तुझी रूम तिथे आहे आणि माझी इथे, आणि असं बोलून हसत ती उठत असते. तर शौर्य ऊर्जाला म्हणतो की तू अशी हसू नकोस, तू अशी हसायला लागलीस ना की मला वेड लागतं, असंही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या
ह्या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र ऊर्जा शांतपणेच शौर्यकडे पाहत असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.